नमस्कार, मी परमदास जाधव. आज शनिवार 7 मार्च 2026. सुप्रभात. आजचा सुविचार: जो माणूस रोज एक पाऊल पुढे टाकतो तो एक दिवस नक्की यशाच्या शिखरावर पोहोचतो. मित्रांनो, एक पाऊल हे आजचे यश आहे. आपण काय करतोय? कोणती पण गोष्ट करतोय, पण पहिले सांगतोय किंवा मग विचार करतोय, आज करू, उद्या करू, पण आपण ती गोष्ट कोणतीच करत नाही. करता करता आपल्याला भरपूर दिवस होतात, आपण करतच नाही. म्हणून नेहमी कधी पण सुरुवात करा. आज सुरुवात कराल तर उद्या तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल. म्हणजे लवकर कोणती पण गोष्ट कराल. आजचे क्रिकेटचे विशेष मी तुम्हाला सांगतोय. आज मोठी खुशखबर आहे. काल वानखेडे स्टेडियमवर जो इंग्लंडला भारताने 7 धावांनी हरवून दिले. 2020 वर्ल्ड कप हा फायनल मध्ये प्रवेश केला त्याने भारताने. भारताची धावा 253 आणि 7 गडी बाद असे ते फायनलला पोहोचले आहे. तर उद्या 8 तारखेला अहमदाबादला न्यूझीलंड बरोबर त्यांचा फायनल सामना होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना अहमदाबादला 8 तारखेला म्हणजे उद्या रविवारी होणार आहे. संतांची वाणी तुम्हाला मी सांगतोय. संत ज्ञानेश्वर काय म्हणतात? विश्वाचे आर्य माझ्या मनी प्रकाशले आहे. म्हणजे काय? ते इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन आहे. आपण दुसऱ्याला थोडी तरी कधीतरी मदत केली पाहिजे. आपण कुठे पण मदत करा दुसऱ्यांना. वाटेत मदत करा, घरी मदत करा, कुठे पण थोडी तरी आपण दुसऱ्याला मदत केली पाहिजे. असे हे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज शेतकऱ्यांसाठी विशेष. आता उन्हाळा हा वाढलेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये पिकांची वाढ ही लवकर होते, पण त्याला पाणी कमी पडते. म्हणून दररोज संध्याकाळी रात्रीच्या टायमाला पाणी भरपूर भरून द्या. आणि दिवसा आपण जर कामाला जाणार असाल तर सकाळी आपण लवकर कामाला जायचं, जेणेकरून जोपर्यंत दुपार होत नाही तोपर्यंत आपण काम उरकून आणि घरी यायचं आहे. कारण आता दुपार नंतर भरपूर अशा प्रमाणात ऊन पडतोय, उष्णता भरपूर आहे. त्याच्यामुळं आपण ही काळजी घेतली पाहिजे. काही आरोग्यासाठी माहिती सांगतोय. उन्हाळ्यामध्ये आपण रोज सकाळी उठायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला 30 ते 40 किंवा 1 तास आपल्याला शरीरासाठी देता येईल. अशा प्रकारे आपण सकाळी 5-5:30 वाजता उठायला पाहिजे आणि अर्धा तास किंवा 1 तास शरीरासाठी आपण पायी चालायला पाहिजे. कारण हे सूर्योदय पूर्वी आपण चालतो तेव्हा ते शरीरासाठी खूप महत्वाचे असते. 8 ते 10 ग्लास हे दररोज उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला पाहिजे. कारण आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण आहे ते उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी होत असते. आणि त्याच्याचमुळं आपण दररोज शरीराची काळजी आपण घेतली पाहिजे. भरपूर पाणी प्या, व्यायाम करा, शरीराची काळजी घ्या, उष्णतेपासून दूर राहा, उन्हापासून दूर राहा. असे
आजचा दिवस सगळ्यांचा आनंदाचा आणि सुखाचा असा दिवस जावो अशी मी तुम्हाला सांगतोय. नमस्कार.